रस्ता मंजूर केल्यानंतर या सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यावर अन्याय झाला होता। या अन्यायाच्या विरोधामध्ये गेले 37 दिवस हे शेतकरी या ठिकाणी न्यायाच्या प्रतीक्षेत पुरंदरच्या प्रांत माननीय वर्षा लांडगे मॅडम यांच्या कार्यालयासमोर ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक अधिकार गेले 37 दिवस या ठिकाणी आंदोलन केलं आणि अतिशय शांततेच्या मार्गाने हे आंदोलन या ठिकाणी चालू होतं। खरं तर याच काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाच्या माध्यमातून जवळजवळ 50,000 लोक या ठिकाणी आले असतील। लोकप्रतिनिधी सुद्धा त्यांचा देखील समावेश होता। परंतु आपल्याच तालुक्यातील सर्वसामान्य पीडित कुटुंब या ठिकाणी प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत। त्याची विचारपूस करावी, त्याची दखल घ्यावी असं एकाही नेत्याच्या मनात आलेलं नाही। परंतु सनदशीर मार्गाने या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं। लोकनेते, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली मी स्वतः विष्णुदादा भोसले या आंदोलनाला पाठिंबा देऊन गेले 37 दिवस या आंदोलनात मी रोज हजेरी लावलेली आहे। सुट्टीच्या काळात देखील या ठिकाणी आम्ही आंदोलन केलंय आणि या आंदोलनाचं फलित किमान 1000 लोकांनी सांगितलं की तुम्हाला अपील करावं लागेल। परंतु आम्ही आमच्या मागणीवर ठाम राहिलो। ज्यांनी चुका केल्यात त्यांनी त्यांच्या चुका सुधाराव्यात ही मागणी आम्ही ठामपणे मांडली आणि त्या मागणीला आज यश आले। पुरंदरचे तहसीलदार माननीय विक्रम राजपूत साहेबांनी जो रस्ता मंजूर करण्याचा आदेश दिला होता त्या आदेशाला पुरंदरच्या प्रांत वर्षा लांडगे मॅडम यांनी आज स्थगिती दिली। त्यांनी स्थगिती दिल्याबाबतचं पत्र आज प्रत्यक्षात आंदोलन स्थळी येऊन त्यांचे कार्यालयीन अधिकारी या ठिकाणी त्यांच्या मार्फत या स्थगितीचा आदेश त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळं गेले 37 दिवस सुरू असलेलं आंदोलन आज या सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून आज आम्ही स्थगित करत आहोत अशी या ठिकाणी ग्वाही देतो। आणि आमची लढाई हे आंदोलन स्थगित झालं असलं तरी आमची लढाई ही चालूच राहणार आहे काय। त्यामुळं माननीय तहसीलदार साहेब असतील, माननीय प्रांत साहेब असतील, आपण जर न्याय प्रक्रियेतून सर्वसामान्य घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला तर कुठल्याच शेतकऱ्याला त्या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ त्या ठिकाणी येणार नाही। आज 37 दिवसाच्या नंतर का होईना आपण एक चांगला निर्णय घेतला। त्या निर्णयाचं स्वागत करतो आणि गेले 37 दिवस सुरू असलेलं आंदोलन आज या ठिकाणी स्थगित करतो। आज जर हे झालं नसतं तर लोकनेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली 27 तारखेला
या ठिकाणी पुरंदरचे प्राण वर्षा लांडगे मॅडम यांना सद्बुद्धी मिळो याकरता आम्ही जागरण गोंधळ आंदोलनाचं नियोजन केलं होतं, पण त्याच्या अगोदरच हा आदेश त्यांनी दिला। त्यामुळं 27 तारखेला होणार आंदोलन आणि आता गेले 37 दिवस चाललेलं आंदोलन आम्ही या ठिकाणी स्थगित करत आहोत। राहणार मौजा आंबोली तालुका पुरंदर जिल्हा पुणे। एक बाधित शेतकरी आणि माझ्या बरोबर चंद्रकांत जनार्दन पिसे व अशोक दापुरन पिसे व इतर बाधित शेतकरी यांनी आज या प्रांत कार्यालयासमोर 37 दिवस जे आंदोलन केलं, त्यामध्ये या आंदोलनामध्ये प्रखरतेने आणि लक्ष देऊन आमच्या या आंदोलनाला आज पुरंदरचे खंदे रिपब्लिकन पार्टीचे खंदे कार्यकर्ते विष्णुदादा भोसले यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि हे आमचं आंदोलन यशस्वी केलं। त्यामुळं आज हे आंदोलन यशस्वी झालं। आताच दादांनी सांगितलं की 1000 लोकांनी आम्हाला सांगितलं की अपील करा, परंतु खंबीर नेतृत्व ज्याला म्हणतात, दादांनी आपल्या खंबीर नेतृत्व दाखवून दिलं की आम्ही अपील करणार नाही। आम्ही जे तुम्ही ज्या चुका केलेल्या आहेत, तुमच्या चुका तुम्ही सुधारा। सकाळीच आम्ही माननीय तहसीलदार विक्रम राजपूत यांची भेट घेतली। त्यांना देखील दादांनी सांगितलं की आम्ही अपील करणार नाही, आम्ही आमच्या याच्यावरती ठाम आहे। तुमच्या ज्या चुका केलेल्या आहेत तुम्हीच त्या चुका दुरुस्त करा। आणि तालुक्यामधील आणि न्यायालयीन जे वकील व मंडळी आहेत आणि ज्यांना याच्या कायद्याचं नॉलेज आहे, त्या सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला अपिलाशिवाय पर्याय नाही। परंतु एकमेव खंदे कार्यकर्ते आणि बाबासाहेबांनी दिलेला विचार जागृत ठेवून विष्णुदादा भोसले यांनी आम्हाला सहकार्य केलं। त्याबद्दल आमच्या आंबोडी गावच्या सर्व रणपिसे कुटुंबातर्फे आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो। आणि सर्वसामान्य अशा आंबेडकर समाजातील लोकांना ते न्यायिक बाजूने उभे राहतात याचं एक स्वागत करावं असं वाटतं। आणि दादांनी हे जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांच्या वतीनं मी धन्यवाद मानतो। आणि 37 दिवसांनी का होईना, परंतु पुरंदरच्या प्रांत मॅडम माननीय वर्षा लांडगे मॅडम यांनी सद्बुद्धी आली आणि त्यांनी या आदेशाला स्थगिती दिली, त्याबद्दल त्यांचाही आभार। आणि या विक्रम राजपूत साहेबांनी आम्हाला वेळोवेळी चांगल्या प्रकारे हे सांगितलं, परंतु ते आम्ही आमच्या विचारावर ठाम होतो, ते त्यांच्या विचारावर ठाम होते, पण शेवटी त्यांनाही ते ऐकावं लागलं। आणि इतर ज्या मंडळींनी आम्हाला जे इतर पुरंदर तालुक्यातल्या इतर मंडळींनी देखील आम्हाला साथ दिली, त्यांचे मी आभार मानतो आणि इथे थांबतो। जय हिंद।